श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2123व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ कृष्ण चतुर्दशी सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 तारखेप्रमाणे आज परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींचा जयंती उत्सव आहे। या जयंतीनिमित्त सर्व गुरुबंधू भगिनींना शुभेच्छा। गुरुवाणी पुष्प 17 या ग्रंथातील ऋणानुबंधातून मुक्तता या अध्यायाचे मी पठण करीत आहे। या अध्यायाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की 4 लोक जोडावेत, पण अति घनिष्ठता अति संबंध नको। कमीत कमी पण चांगल्या लोकांशी संबंध जोडा, त्यांच्या उपयोगी पडा। घरातील नातेसंबंध प्रेमाने आदराने व्यवस्थित सांभाळा, परंतु अमुक एक व्यक्ती म्हणजे माझा जीव की प्राण इतपत त्यात अडकू नका। एक एक करीत ऋणानुबंध कमी करण्याचा संपवण्याचा प्रयत्न सातत्याने चालू ठेवा। याशिवाय या गुंत्यातून सुटका नाही, नाहीतर कीटक जसं जाळं विणतो आणि त्यातच अडकून मरतो तसं तुमचं होईल। त्या क्षुद्र जीवाला म्हणजे कीटकाला बुद्धी नाही, परंतु तुम्ही मानवी जीव आहात। तुम्हाला बुद्धिमय जीवन लाभले आहे, त्याचा आपण उपयोग केला पाहिजे आणि मानवी जीवन सार्थकी लावले पाहिजे। त्यासाठी आनंदाने जीवन जगा, नामस्मरण करा, अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा, कर्तव्य बुद्धीने प्रपंच करा, म्हणजे ऋणानुबंध संपतील आणि जीवन मरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल। आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर ऋण असते, ते तुम्ही कर्तव्य बुद्धीने फेडले पाहिजे, कृतीने फेडले पाहिजे। त्यामध्ये उपकाराची भावना आणू नका। सत्संगाच्या माध्यमातून आपले ऋणानुबंध वाढत असतात, आपण त्याची जाण ठेवली पाहिजे। व्यवहारात राहून संसारात सर्वांवर प्रेम करा, परंतु अतिरेक कुठेच करू नका, कोणाशी वैरही करू नका। ह्या सर्वांचे वाईट परिणाम होतात व ते भोगावे लागतात। काही मुलं मुली काहीही कारण नसताना आई वडिलांना फार छळतात। हे वैर ह्या जन्माचे नसते, ते मागच्या कोणत्या तरी जन्माचे असते। त्यासाठी कोणाचीही निंदा करू नका, कोणाला दुखवू नका, म्हणजे ते फेडण्यासाठी पुन्हा गाठ पडणार नाही। प्रेम करताना अतिरेक नको, नाहीतर ते अंगलट येतं। कित्येक लोक गेलेल्या व्यक्तीचा अतिशोक करतात, हे चूक आहे। कुठेही गुंतून पडू नका। खरे प्रेम फक्त रामायण काळात पाहायला मिळते। राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न या 4ही भावात खरे प्रेम होते। सर्वजण आनंदात राहत होते, कोणामध्ये वैर नव्हते। रामावरच्या म्हणजे मोठ्या भावावरच्या प्रेमापोटी त्याच्याबरोबर लक्ष्मणाने वनवास पत्करला, कारण प्रेम हे प्रथम रामायण काळात जन्माला आले होते आणि वैर हे नंतर कृष्णावतारापासून जन्माला आले। राम वनवासात असताना अयोध्येमध्ये राज्यपदावर असलेले राजा दशरथ गेले तरीही राम वनवास सोडून अयोध्येमध्ये पुन्हा आले नाहीत किंवा राज्य ताब्यात घेतले नाही। वास्तविक पाहता ते घेऊ शकले असते, परंतु रामाला राज्याचा लोभ नव्हता। राम मर्यादा पुरुषोत्तम होते। दिलेले वचन व्यक्ती गेली तरी कसे पाळावे याचा उत्तम आदर्श त्यांनी निर्माण केला। दुसरे म्हणजे त्यांचे कोणतेही ऋणानुबंध नव्हते। भगवान श्रीकृष्णाने गीतेत उपदेश केला आहे की तू सर्व धर्म सोडून माझ्याकडे ये, म्हणजे तुला मी माझ्यामध्ये सामावून घेईन। हे धर्म म्हणजे शरीराचे धर्म षड्रिपू होत। त्या षड्रिपूंमुळेच ऋणानुबंध निर्माण होतात। सर्व धर्म सोडून तू माझ्याकडे ये या भगवंताच्या उपदेशाचा पुन्हा पुन्हा विचार करा, म्हणजे त्याचा अर्थ लक्षात येईल। एकदा शिक्षण घेऊन पदवी मिळाल्यानंतर स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारा वर्गच प्रत्येकावर टीका करतो, असे पाहण्यात आले आहे। आमचे म्हणणे असे की तुम्ही नास्तिकपणा करू नका, धर्माविरुद्ध बोलू नका, जे समाजाचे हित पाहत नाहीत
धर्मावर टीका करतात त्यांची व्याख्याने ऐकू नका. जे धर्मावर टीका करतात ते या भूमीवर भारच समजावेत. जे संत पुन्हा जन्माला येतात ते या भूमीवरचा भार कमी करण्यासाठी येतात. ते ऋणानुबंधामुळे येतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे. नवीन कोणी जन्माला येत नाही. जीवनामध्ये फक्त भगवंत नवी नवी रूपे घेऊन येतो. परमेश्वर त्याची ही श्रेष्ठ शक्ती संतांच्या रूपाने जन्माला घालतो व ऋणानुबंधातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतो. तुम्हाला स्वतःला जन्म घेता येत नाही, परंतु गुरु हे स्वतः कार्यकारणास्तव जन्म घेऊ शकतात. त्यांच्या सहवासात येणाऱ्या अनेकांचा उद्धार होतो. तुम्ही त्याचा अवश्य फायदा घ्या. मी आश्रमात असो अथवा बाहेरगावी असो, जी व्यक्ती एकदा दर्शनाला येते ती पुन्हा पुन्हा दर्शनाला येते. याचं कारण त्याला मागच्या कोणत्या तरी जन्मात पुन्हा भेटीचे आश्वासन दिलेले असते. हे पूर्वजन्मेच्या ऋणानुबंधांचे प्रतीक आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा दर्शनाला का येता याचेही कारण हेच आहे. जीवनात कसे वागावे, संबंध किती ठेवावे, प्रेम किती करावे, द्वेष किती करावा हे तुम्हाला ठरवता आले पाहिजे. तुम्ही कधीही कोणावर जास्त प्रेम करू नका. तुम्ही कितीही प्रेम केलं, स्तुती केली तरी समोरील व्यक्ती तेवढं प्रेम करीत नाही. उलट वैरी बनते. या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत. या भावबंधनातून कसे मुक्त व्हावे हे माझ्याकडून शिका. तसे आचरण करा. अनायासे तुमची आणि माझी भेट झालीच आहे तर तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. येथे येऊन काहीतरी शिका. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, गुरुवाणी पुष्प 17 या ग्रंथातील 7वा अध्याय ऋणानुबंधातून मुक्तता या अध्यायाचे पठण पूर्ण झाले आहे. या ग्रंथातील पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजपर्यंत 2123 भागांचे पठण आणि श्रवण आपण केले आहे. हे सर्व भाग आपल्या यूट्यूब चॅनलवरही रोज प्रकाशित होतात. तसेच या सर्व भागातील कोणत्याही भागाचे पुन्हा एकदा श्रवण करायचे असेल तर मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास हे सर्व भाग आपल्या समोर येतात. यातील कोणत्याही भागाचा अनुक्रमांक घालून आपण ते श्रवण करू शकता. शिवाय परमपूज्य सद्गुरूंच्या गुरुवाणीची पुस्तके श्री दत्त देवस्थानच्या स्टॉलवर उपलब्ध असून त्याबरोबर सद्गुरूंच्या आशीर्वादाची अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. श्री गुरुदेव दत्त.